नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. तर बसले आता, सगळं काम वगैरे आवरलं आणि शांत शांत वाटत असेल तुम्हाला, कारण पोरी आता गोजबावीला राहिले ते मामीकडे. काल अनुष्काला आणायचं होतं, पण अनुष्का जरा नाराज झाली. म्हणली दरवेळेस तिलाच ठेवता, मला राहायचंय म्हणली. मग आता 2-4 दिवस राहील. आम्ही यात्रेला परत जाणार आहे गुरुवारी संध्याकाळी. शुक्रवार शनिवार गोजबावीची यात्रा आहे, बारामती गोजबावी. तर मग तिकडे जाणार आहे आम्ही. मग राहील 2-3 दिवस आणि नंतर येईल आमच्याबरोबर. म्हटलं जाऊ द्या, राहू द्यात तिला एवढे 2-3 दिवस. चिवल तिथंच ठेवायची, कारण तिथंच नीट राहते. इथं काय नसते उन्हात हिंड, सायकल ताण, बडा 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 बडा. मग ती तिथं एकटी आपली राहते निवांत, भांडणं वगैरे काय नसतात. नाही तर अनुष्काच्या जीवाला लय कार असतो, बडा बडा, आणू इकडं चल, आणू तिकडं चल, आणू असंच कर, आणू तसंच कर. सगळं अनुच्या मनाने करावं लागतं. काम वगैरे आवरले, फरशी वगैरे सगळी पुसून हे झाली. काल काय झालं नव्हतं पुसायला, त्याच्यामुळे सगळं काम आवरलं. या एक व्हिडिओ काढा म्हणलं. आणि हे सकाळचं 6-6:30ला तर हे जातात आहे. हे तर काय व्हिडिओत गावत नाहीत, व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर. आणि माझं तर उरकलेलं नसते काय, त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ तरी काढायचं असं होतं. तर असं द्या म्हणलं, आता एकटीच आहे तर काढा व्हिडिओ. आणि कालच्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या त्या, लग्नाचा व्हिडिओ आला नाही, लग्नाचा व्हिडिओ आला नाही. लग्न अचानक झालं, अचानक म्हणजे सकाळी ठरलं दुपारी झालं, असं झालं. त्याच्यामुळे कोणाला जायला नाही आलं. कोण मग मेन कोण असेल ते ती माणसं आपली गेली. अक्का गेलती, हे गेलते, आमच्या आत्या होत्या, बाप्पू पण गेलते, आणि मामा वगैरे तिकडून ते त्यांची माणसं होती, इकडून मावशी वगैरे अशी बरीच होती. तरी 70 माणसं होती तरी लग्नाला. पण व्हिडिओ नाही काढला, घाईत असं झालं. मग काल आता व्हिडिओ काढले सगळ्यांनी, आलेच की व्हिडिओ तुम्हाला पूजेचे. आणि सांगितलं पण होतं, लग्नाला चाललेत आत्या, लग्नाला चाललेत आत्या म्हणलं पण होतं. आम्ही मामाच्या आई दोघी बघा इथंच होत्या. देवावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेल्या. असं फोन आला, बाबा करायचं आहे आज म्हणून ठरलं आणि टाकलं करून. सगळी काय ओळखीचीच, भावाची पोरगी बहिणीच्यात द्यायची म्हणल्यानंतर काय सगळी ओळखीचीच होती, सगळी आपलीच माणसं. त्याच्यामुळे एवढं नाही काय. आणि म्हणजे काय त्याचा गैरअर्थ काढू नका तुम्ही, सगळं चांगले. पोरगी पण शांत, म्हणजे पोरगी पण गुणी आहे, मुलगा पण गुणी आहे. असं वाईट गुण अजिबात त्यांच्यात काय नाही येतं, वाईट वळण वगैरे. मस्त छान जोडाया झालं, हे चांगलं झालं देवाच्या दयाने, मस्त झालं सगळं. असू द्या. आणि गरीब जागेवरच पोरी दिलेल्या चांगल्या असतात, सुखी राहतात. इथं लय मग काय म्हणतात ना, मोठीपणा असतो ना, तिथं गरीब आईबापाला म्हणजे मुलीला भेटायला जायची पण चोरी असते, असं असतं. त्याच्यामुळं आपल्यातले आपल्यात चांगलं असतं. सासरवास नको, काय नको. आपण बघतोच कितीतरी व्हिडिओ किंवा ऐकतोच गावागावातनं बातम्या हे. त्याच्यामुळं झालं, हे कुठली गोष्ट चांगल्यासाठीच होती. बऱ्याच जणांनी काय अर्थ काढला त्याचा. काहीच अर्थ काढू नका, सगळं चांगले, सगळं मस्त झालं छानपैकी. तर जाते आता बाईकडं, जेवण वगैरे करतो. दोघी आता दोघीच आहे, ज्ञानू अण्णा पण तिकडंच आहेत. अण्णा यायचं आहे जात्यांबरोबर. आणि अनुष्का, ज्ञानू आणि चिव राहणार आहेत मामीपाशी, मामींच्या बाळापाशी, शुभ्रापाशी. कारण वहिनी चिवून दे ना पोरींला, राहू द्या. कारण आता ती पोरगी खेळखार झाली ना शुभ्रा, तिला पोरी बघितली की इतकी हसते की विचारूच नका. तिला लय मजा वाटते. तर ठेवायच्या पोरींला ठेवायचे. मग अनुष्का काय म्हणते, मग हिथं करमत नाही असं होतं या. त्याच्यामुळं एक तरी पोरगी वाटते हिथं असा. तर कसं व्हायचंय काय माहिती. तर असू द्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा. तुम्ही म्हणता काय आहे तुझ्या व्हिडिओमध्ये विशेष. ज्यांना आवडतं ते ह्याला कमेंट करून म्हणजे सांगतात ते, बाबा आज व्हिडिओ नाही आला. व्हॉट्सअपला चॅट करतात ते, व्हिडिओ नाही आला. चालले सगळं आवरून वगैरे ठेवले. कालचे कपडे वगैरे मस्त तुम्ही म्हणता, पण असंच ठेवावं लागतंय, काय करायचं. किचनचं काम असतं. मग किचन सगळं इकडे घेतल्या, जुन्या घरचं कपाट वगैरे आणता येईल, जुन्या घरी आहे ते. असं द्या, कौलं वगैरे झाकून घ्यायचं तिथं आपल्याला. हे म्हणले एवढी यात्राही झाल्या ना, 2-3 दिवस सुट्टी काढतो आणि घरचं काम सगळं आवरतो. त्यांचं पण काम आता आवरत आलेलं आहे. असू द्या. बाय सगळ्यांना.